आय एम वी आर आम्ही सगळे दे आर आय एम वी आर दे आर वी आर दे आर हॅलो मॅडम मी रघु बोलतोय. नमस्कार. हा रघु बोल. खाल्ला का डबा? खाल्ला ना मॅडम, पोट भरून खाल्ला आणि ऑफिस मधल्या सगळ्यांनी ताव मारला त्याच्यावर. बर मग आता उद्या पण ये डबा घ्यायला. कधी येणार? मॅडम किती करणार आमच्यासाठी तुम्ही? रघु झालं का परत तुझं सुरू? असं राहतं का नातं? हा उगा कायच्या काही बोलू नको. गजानन महाराज शपथ मॅडम, तुमच्या हातचं जेवलो ना की माणूस तृप्त होऊन जातो बघ. बर मग आता उद्या आठवणीने तो रिकामा डबा आणायचा आणि भरलेला डबा घेऊन जायचा. चालेल मॅडम, घेऊन येतो. आणि मॅडम मी माझ्या बायकोला फोन करून सुद्धा सांगितलं. तिचे प्रश्न सुरू व्हायच्या आताच मी तिला सांगितलं मॅडमने डब्बा दिला म्हणून. तिची चिंताच मिटली आणि तुमचं भलं म्हणून सांगितलं तिला. मॅडम एक सांगायचं होतं. मॅडम तुम्ही आणि साहेब लवकर एकत्र यायला पाहिजे, अशी माझीच नाही सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्या दिवसाची आम्ही सगळी वाट पाहू नये बघा. रघु भाऊजी त्या दिवसाची वाट तर मी पण पाहून राहिले. बघू तो दिवस कधी येतोय ते. मॅडम आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे तुमच्या पाठीचे. आणि मॅडम जेनी मॅडमला वाटाण्याची उसळ फार आवडली बरं का. हो बर भाऊजी ऐका, उद्या तुमच्या बायकोसाठी ते डिंकाचे लाडू आहेत ना ते पण तयार असतील. ते पण घेऊन जा आणि गावी पाठवा. हो मॅडम. या अशा दिवसात पौष्टिक खायचं असते बरं. हो मॅडम, येतो मी उद्या डबा घ्यायला. नक्की या. ठेवते. गजानन महाराजा लक्ष ठेवलं त्यांच्याकडे. ज्यांना पोट भरून जेवू घालावं असं वाटतं ते मात्र किती दिवसात घरचं जेवले नाहीये. पैशाने पायी रोज त्यांना बाहेरचं खावं लागतं. कसं निभावत असतील, काय करत असतील. मला यांची तर फारच काळजी लागून राहिली. यांना पोटभर जेव घालण्याचा आनंद कधी मिळणार आहे कुणास ठाऊक. यस मिस्टर थदानी जी, कोटेशन तो सही है, उसमें तो कोई प्रॉब्लम नहीं है. राइट. हाँ जी जी हाँ 2763 करेक्ट. नहीं फाइल मेरे सामने ही है और उसके बाद बच्चा नहीं है. वो मेरा बच्चा है ना घर पे जी जी प्रेशर प्रेशर. हाँ नहीं मैं कह रहा था मार्केट प्रेशर तो रहेगा ही, लेकिन हमें तो काम करना ही है ना. जी जी हाँ मैं कर देता हूँ. नहीं कोई तकलीफ की बात नहीं. जी जी मिस्टर थदानी. ऑल राइट कल मिलते हैं. हाँ ओके गुड नाइट बाय. काय करतेस बच्चा? कामाचं बोलत होतो ना. मी खूप खुश आहे. का? असंच. जेवण रेडी आहे? जेवण तू केलंस? नाही रे, पण मी मागवलंय तुझ्या फेवरेट जागेवर लेले उपाहारगृह. अरे वा, लेली मधून? नाही असं मला वाटलं की आज उगाच बर्गर किंवा पिझ्झा असं काही नको, आज घरचं जेवण जेव. तुला आवडतं असं? मला तो खूप आवडतं आणि लेलींची चव चांगली असते आणि मुळात असं घरगुती खायला पण मजा येते ना. बऱ्याच दिवसांनी खायला मिळेल. मी तर विचार करत होतो आपण तिथून टिफिनच लावूया. टिफिन? टिफिन लावायचं असेल तर मग राधिकाकडून घे ना टिफिन. तसंही तिला हौस आहे स्वयंपाकाची आणि प्लस तिची ती वहिनी ती मदत करायला पोळ्या वेळा लाटायला. बच्चा हसतेस काय? तुला मी किती वेळा सांगितलंय सारखं काय राधिका. तुझ्या ना डोक्यात सारखी ती राधिकाच असते. आता ती तिचं बघून घेईन ना, आपल्याला काय करायचंय. चल आपण जेवूया. वा सॉरी टू से, पण ती राधिका जेवढी छळते ना आपल्याला, ऑब्व्हियसली तीच डोक्यात असणार आहे ना माझ्या. एनिवे, मी जे ऑफर दिले ना त्याचा सिरियसली विचार कर. चल शनाया, डोंट बी किडिश. जाऊ दे ना, सोड ना. डूड, आय एम नॉट बीइंग किडिश. तुला ना माझं म्हणण्याचा अर्थच कळत नाही. काय आता? माझ्याकडे एक न्यूज आहे जी तुला अजून माहितीच नाहीये. तू काय आता दुसऱ्या कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतेस की काय? नाही यार, तसं काही नाहीये. हे खूप वेगळं आहे. काय मग सांग ना. ओके,
आता मी जे काही सांगते ते नीट ऐक हा एकदम. तो राधिकाचा भाऊ आहे ना कोणतरी, शिरीष की काहीतरी नाव बघ त्याचं. तर तो राधिकाकडे आला होता काहीतरी फायनान्शियल हेल्प मागायला. बरं, हे सगळं कॉन्व्हर्सेशन ना समिधानी स्वतः ऐकलंय आणि तिने स्वतः मला सांगितलंय. त्याला काहीतरी ना 4 लाख रुपये परत करायचे. त्यांनी कोणत्या तरी ना प्रायव्हेट फायनान्सर कडनं काहीतरी लोन घेतलं होतं आणि आता जर का त्यांनी ते 4 लाख रुपये परत केले नाहीत तर त्याला त्याचं घर सोडावं लागणार आहे. अरे हो, आय रिमेंबर. यू नो ऑल दिस. अगं तो जेव्हा राहायला आला होता ना घरी, तेव्हा तो काहीतरी म्हणाला होता की MKM फायनान्सर म्हणून कोणीतरी आहे, अंधेरीलाच ऑफिस आहे, सो असेल त्याचं काहीतरी. सोड ना, आपल्याला काय घेणं देणं. गॅरी असं काय करतोस, आपण खूप काही करू शकतो. हे बघ शनाया, मला ना ती राधिका आणि तिचा भाऊ यांच्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाहीये. राधिका घर सोडून गेल्यानंतर इथे येऊन त्याने जो माझा अपमान केला ना, माझ्या अजून डोक्यात आहे. मला नाही इंटरेस्ट. अरे इंटरेस्ट आण मग. त्याने तुझा अपमान केला होता ना, मग हीच संधी आहे रिव्हेंज घ्यायची. बरं, तू अशा स्टाईल मध्ये रिव्हेंज घेऊ शकतो ना की त्या दोघांना कळणारच नाही ते. दिस इज आवर गोल्डन चान्स, ट्रस्ट मी. सी, जर तू हे 4 लाख परत भरलेस आणि मग तू त्या दोघांना डेडलाईन दिलीस की या तारखेपर्यंत मला माझे पैसे परत करा, तर विचार कर ना आपण त्यांची काय वाट लावू शकतो. बरं, ते दोघं काही हे पैसे देऊ शकणार नाहीच आहे. प्लस राधिका इमोशनल फूल आहे, ती तिच्या भावासाठी काय वाटेल ते करेल. हो, पण हे सगळं करून काय मिळणार आहे. हे बघ, ते मला ना उगीच मोठेपणा वगैरे नको आहे. अरे गॅरी, तुला कळत कसं नाहीये काही. आपण जे हे उपकार करतोय ना त्यांच्यावर, त्याच्या बदल्यात आपण त्यांना वाटेल ती कंडिशन टाकू शकतो. आय मीन, वी कॅन टेल राधिका टू गो फ्रॉम हिअर. तुला कळतंय का? अगं पण आता पण काय गॅरी, हे बघ, राधिकानी ना सतत अपमान केलाय तुझा. बरं, तिला मिरवायचं असतं की माझा नवरा म्हणून, पण ते मिरवून ती काय करते, काहीच नाही करते. सतत तुझी बदनामीच करत आली आहे ना ती. किती डिसरिस्पेक्ट केलाय तुझा, किती त्रास दिलाय तुला. अख्ख्या सोसायटीसाठी गॉसिप झालो माहितीये आपण. हे बघ गॅरी, स्वतःसाठी तरी प्लीज विचार कर. दिस इज द राईट डिसिजन, प्लीज. तू म्हणतेस ते करेक्ट आहे. राधिकाला जर गप्प करायचं असेल ना, तर तिला कुठल्या ना कुठल्या उपकाराच्या ओझ्याखाली आणलं पाहिजे. तिला वाटतं ना मी जबाबदाऱ्या झटकतो दरवेळेला म्हणून. अथर्वची फी भरली होती तेव्हाही ती असंच म्हणाली होती. तिला आणि त्या शिरीषला आता मी दाखवून दे, ज्या पैशांना ते नाही नाही म्हणत असतात ना, तेच पैसे आयुष्य जगायला कसे बरोबर हवे असतात. उद्याच्या उद्या जाऊन त्या शिरीषच्या वतीनं मी पैसे भरून टाकतो. मग बघू राधिकाला आणि शिरीषलाही. देअर यू आर. आता एकदम करेक्ट आहेस तू. आता राधिकाला बोलायला काही चान्स मिळणार नाही. बघ कशी हातपाय जोडत येते तुझ्याकडे.